हे बघ, मी कुठेही जाणार नाहीये. तू नेहमीच म्हणते ना की माझी तुझ्यापासून सुटका नाही, तर आता तुझी माझ्यापासून सुटका नाही. पहिले मला तुझा पाय बघू दे. लेट मी चेक. एक मिनिट. येते ना. बस सागर. बेटा होईल ठीक. हळू. हे जी आता माझा पाय पण ठीक आहे. तुम्ही प्लीज जा. मला माझी स्पेस हवी आहे. प्लीज जा. फाइन. तुला तुझी स्पेस हवी आहे ना. आय अंडरस्टँड. एजे आता दिवे का गेले? परत का लाईट गेली आता? हो ना. तू किती प्रयत्न कर लीला, मी तुला एजंटच्या जवळ जाऊ देणार नाही. डोंट वरी आजी, काय झालं ते आम्ही चेक करून जातो. हो दादा चल चा. हो नाही, या पार्टीत एक तरी गोष्ट धड होणार आहे का? कागदी जरा थांब ना. लाईट जात नाहीत का कधी? थांब ना जरा. वहिनी, जे मला वाटतंय तेच तुम्हाला वाटतंय का? हो, कारण आपल्याकडे सहजासहजी लाईट्स जात नाहीत आणि गेल्या तरी आपल्याकडे जनरेटर असतोच. हा, सरोजमताई परत दिवे गेले. बघा ना किती अंधार झालाय. हो. काय ना, माझ्या लीलाला ना अंधाराची खूप भीती वाटते. मी बघून येऊ काय झालंय ते. वसंतराव शांत राहा. मान्य आहे मला, जेव्हा जेव्हा दिवे गेले तेव्हा आतापर्यंत तुम्हीच लीलाला साथ दिलीये, तिला सांभाळलंय. पण आता तिच्या सोबत अभिराम आहे. हा, मग अभिरामची सोबत असताना आपल्याला काळजी करायचं कारणच काय? शांत राहा. किशोर, लाईट गेली तरी एजी असून खाली का येत नाहीयेत? पार्टी सुरू झाल्यापासून काही ना काहीतरी फियास्को होतोय, तरी एजेना त्याचा काहीच फरक पडत नाहीये. ते लीलाला त्यांच्या मनातलं सांगत तर नसतील ना? मी जितकी त्या लीलाला या घरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करतेय,
तितकीच ती तिची जागा मजबूत करत चालली आहे. किशोर, मी एकटी नाही वाचू शकत या घराला. दुर्गा, शांत हो. असं काहीही होणार नाहीये. मी आहे ना. आजी, आजी, हो बाळ. आपल्याकडे पाहुणे आलेत आणि पार्टीचा सगळं विचका झाल्यापासून कोणी जेवलेलं नाहीये. मी काय म्हणतो, आपण जेवण करून घेऊया का? अरे हो, मी पण विसरून गेली बघ. काय ते एका मागोमाग एक अशा घटना घडत गेल्या ना की विसरायलाच झालं मला. चला चला, तुम्ही जेवून घ्या. कालिंदीताई, वसंतराव, जेवून घ्या चला तुम्ही. ताई, मी काय म्हणतो, जेवण आता राहू दे. आम्ही लीलाला भेटतो आणि निघतो. नाही, असं कसं जातो? तुम्ही जेवायचे आणि मग जायचंय. हो ना. ठीक आहे. बरं, एक काम करशील बाळा किशोर? हा. तू अभिराम आणि लीलासाठी ना पान माडायला घे. सांग कोणाला लॉरी तयार करायला. दुर्गा किंवा लक्ष्मीला सांग आणि त्यांचं पान त्यांच्या रूम मध्येच द्या. हो, आजी आता जरा आणणार आहे, पण त्या दोघांच्या जेवणाची सोय करतो मी. बरं, कर चल. अरे अगं बाई, आले दिवे. विराज आणि प्रमोदनी काहीतरी खटपट केलेली दिसते. बरं झालं, चला. आता अभिराम आणि लीला आल्यानंतर आपण सगळेच एकत्र जेवायला बसूया. काय किशोर? हो हो. तुमची लाईट आलीत. याची लाईट आले. सॉरी. नाही नाही, तुम्ही काही सॉरी म्हणू नका. मला माहितीये मी तुमची बायको आहे आणि मला भीती वाटते, म्हणून तुम्ही फक्त नवऱ्याचं कर्तव्य पार पाडलं. ह्याला काही मी प्रेम वगैरे काही समजणार नाही. आणि जे तुम्ही आता मला कितीही समजवण्याचा प्रयत्न केलात ना, तरी हेच खरंय की माझ्यामुळेच आजच्या पार्टीचा विचका झाला. काय ना, मला वाटलं आज फिल्मी थीम आहे आणि म्हणून मी अशी चंदासारखी बनून आले. कारण कसं आहे ना, ते कॅरेक्टर पण अगदी माझ्यासारखंच असतं. तिचं पण तिच्या नवऱ्यावर खूप प्रेम असतं, पण ती त्याच्या आयुष्यात अजिबात फिट होऊ शकत नाही. अशी एकदम वेगळीच असते. पण मग ना, हळूहळू त्यांचं नातं फुलत जातं आणि तोही तिच्यावर प्रेम करायला लागतो. मी पण कशी मूर्ख आहे. खऱ्या आयुष्यात आणि सिनेमामध्ये खूप अंतर असतं. विसरूनच गेले. म्हणजे खऱ्या आयुष्यात काही सिनेमासारखं सगळं घडत नाही ना. म्हणजे सिनेमात कसं आपण आपल्या पार्टनरसाठी त्याच्याबद्दलच्या भावना व्यक्त करण्यासाठी आउट ऑफ द वे जाऊन अशा फिल्मी गोष्टी करतो, पण खऱ्या आयुष्यात असं
प्रॅक्टिकली असं काही नसतंच. असं नाहीये लीला. किती विचार करतेस तू? तुम्ही पण तूच विचार करताय ना? मग इनफॅक्ट मी विचार करतोय की तू या लुक मध्ये पण किती किती क्यूट दिसतेस. हे जे आजच्या पार्टीचा प्लॅन तू खूप होप्स ठेवून केला होतास ना, पण आता खऱ्या अर्थाने आजची पार्टी मेमोरेबल होईल. एनिवे, चल खाली जाऊया. नाही नाही, हे जे सगळे हसतील माझ्यावर, परत मी नाही येणार आहे. लीला, इतक्या मी तुझं ऐकलं ना लीला. आता बस. आता तुला माझं ऐकावं लागेल. चल. नाही, मी आधी हे सगळं बदलून टाक. नाही, प्लीज. असंच चल. इथे नाही. लीला, ट्रस्ट मी. चल. कम ऑन. वहिनी काय घडतंय? आपला प्लॅन नक्की सक्सेसफुल झालाय ना? काही कळत नाहीये. हे जे नक्की चिडले आहेत का शांत आहेत हेच कळत नाहीये. राज, काय? सिरियसली बाबा? यस. परफेक्ट. चला चला चला. So, all dear जागीरदार, जसं की तुम्हाला माहिती आहे, आजचं ओकेजन आपल्यासाठी खूप स्पेशल आहे. आणि खास करून लीला, तुझ्यासाठी हे ओकेजन खूप स्पेशल आहे. सो ऑन दिस ओकेजन आम्ही तुझ्यासाठी एक स्पेशल सरप्राईज प्लॅन केलं. So, Leela, are you ready? So guys, let's the show begin.
How was the surprise? नाच अजून नाच. सॉरी सॉरी. कशाला टाळ्या वाजवतेस? आणि तुम्ही पण वाजवा नाही तर आपल्यावर डाऊट घेतील. एक लक्षात ठेव, तुझा स्वतःवर विश्वास असायला हवा. कोणी काही बोलू दे, किती असू दे, त्यांनी मला काही फरक पडत नाही, तर तुलाही फरक पडायला नको. ऑलवेज रिमेंबर, यू आर स्पेशल.